तुमचे देवघर जर किचनमध्येच असेल तर हे नियम पाळा, नाहीतर घरातली गरिबी जाणार नाही. नमस्कार मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर बनवल्यास कोणत्या नियमाचे पालन करावे लागते याविषयी आपण सविस्तर माहिती आपल्या या चॅनलमध्ये पाहणार आहोत. आपला देवघरसुद्धा किचनमध्ये असेल तर आपण आज कोणकोणत्या नियमाचे पालन करायचे आहे हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. वास्तुशास्त्रात देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हटले जाते की देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान मानले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी राहत असते. घरातील लोकांना प्रत्येक संकटातून तिथूनच बळ मिळते. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात प्रत्येक लोकांच्या घरी देवघर असते. आपण रोज मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतो. काहींना ते दर्शन करू शकत नाही का, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये देवांचे स्थान निर्माण करतो आणि आपल्या इष्टदेवतांना, आपल्या आवडत्या देवांना आपण आपल्या देवाऱ्यात स्थापन करतो आणि त्यांची मनोभावे पूजासुद्धा करतो. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगलमय जागा. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे आपणास होत असतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघराची योग्य दिशा कोणती? देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं. घराबरोबरच देवघराचे सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. जर घरामध्ये देवघर नसेल तर बघा, घर कसं निर्जीव वाटू लागते. घरामध्ये सुख समाधान वाटत नाही. म्हणूनच घरामध्ये देवघर असणे खूप गरजेचे आहे. हिंदू धर्मात देवांचा वास असलेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते. घराचे प्लॅन करण्याआधी देवांचे स्थान आपण निश्चित करत असतो. असे मानले जाते की घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी कोणते नियम आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे सेपरेट असावे व सध्या घरात अनेक जण देवघर वेगवेगळ्या रूममध्ये बांधत आहेत, पण प्रत्येकाला देवांसाठी वेगळी रूम बनवणे शक्य नसते. काही जण हॉलमध्ये, काही जण किचनमध्ये देवांचे स्थान बनवतात. देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे देवांची स्थापना केली जाते. त्यांची रोज पूजा केली जाते. खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे देवांचं पावित्र्य स्थान मानले जाते. कारण स्वयंपाकघरातूनच आपल्याला आरोग्य, चव आणि ऊर्जा मिळत असते. अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल तर किचनमध्ये देवघर बनवत असताना, देवांना तिथे स्थापन करत असताना तर काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या संदर्भात वास्तुशास्त्र काय सांगते याविषयी माहिती आपण पाहूयात. जर स्वयंपाकघरात देवघर बनवत असेल तर काही नियम पाळलेच पाहिजेत. 1. स्वयंपाकघर म्हणजे घराचा आत्मा मानला जातो. घराचा आत्मा जर आनंदी, प्रफुल्लित असेल तर त्या घरात आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. स्वयंपाकघर व स्वयंपाकघरात काम करणारी महिला जर उत्साही आणि निरोगी राहील तर त्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्ही किचनमध्ये देवघर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा, हे लक्षात ठेवले पाहिजे. हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो. हा अग्नितत्वाचा रंग आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार उत्तम मानले जाते. किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा. तुमच्या किचनला जर तुम्ही लाल रंग देऊ शकत नसाल तर तुम्हाला किचनमध्ये लाल रंग द्यायचा नसेल तर तुम्ही पांढरी चांदी कलर, पिवळा, तपकिरी किंवा हे सुद्धा रंग देऊ शकता. स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा कोणती असावी? जर तुम्ही स्वयंपाकघरात देवघरात बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी. या दिशेमध्ये देवी देवतांचे वास्तव्य असते. त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा शुभ परिणाम पडतो आणि त्यामुळे आपणास चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळत असते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो. वास्तुशास्त्रानुसार देवांचे मुख पश्चिमेला व आपले पूर्वेला अशा पद्धतीने देवघर आपण बनविले पाहिजे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव काही देशांचे स्वामी आहेत. त्यांना कुठल्याही दिशेला मुख करून ठेवलं तर ते शुभ परिणाम देतात. परंतु पूजा करणाऱ्याचं मुख कोणत्या दिशेला आहे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्व दिशेला असेल तर आपणास शुभ परिणाम मिळत असतो, तर त्या पूजेचं सुद्धा फळ आपणास मिळत असतं. तर मंडळी, पूजा करणाऱ्याचे मुख ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्यदेवाच्या दिशेकडे म्हणजे पूर्व दिशेला जर असेल तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. त्याचबरोबर देवांचा शुभ आशीर्वाद सुद्धा आपणास प्राप्त होतो. देवघरात पंचदेवी देवता समाने
खूप आवश्यक आहे. पंचदेवी देवता कोणत्या आहे? पहिला गणपती, दुसरा शिवलिंग, तिसरा दुर्गादेवी, चौथा विष्णू आणि पाचवा सूर्यदेव हे पंचदेवी देवता आहेत. वास्तुशास्त्रानुसार हे 5 देवी देवता आपल्या देवाऱ्यात असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपले कुलदैवत लक्ष्मी माता, बाळकृष्ण, अन्नपूर्णा देवी यांची स्थापनासुद्धा आपल्या देवाऱ्यात करणे खूप गरजेचे आहे. अनेकदा आपण देवघर अगदी टापटिपीत सुंदर ठेवतो, पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो, पण देवघरावरती आपण खूप पसारा ठेवलेला असतो. तर मित्रांनो, आपल्या देवाऱ्यावर कोणत्याही वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही. त्या वस्तू देवाच्या पूजेच्याच असतील तरीसुद्धा देवाऱ्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये. यामुळे देवांवर भार पडतो. हा सुद्धा वास्तुदोष आहे. तर मित्रांनो, देवाऱ्यात सुकलेल्या फुलांच्या माळा, अगरबत्तीची धूप, काडीपेटी, भंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेल्या पोती, वापरलेल्या वाती कधीच देवाला ठेवू नये. त्यामुळे नकारात्मक शक्ती प्रभाव आपल्यावर पडत असतो, घरातील लोकांवर पडत असतो. तर मित्रांनो, देवाऱ्यामध्ये जास्तीत जास्त फोटो किंवा मूर्ती, एका देवाच्या डबल फोटो किंवा मूर्ती देवघरात चुकूनही ठेवू नये. किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वयंपाकघरात मंदिर असेल तर त्यामुळे सिंकमध्ये कधीही खरकटी भांडी साठवून ठेवू नका. असे केल्यामुळे आपणास दोष लागतो. चप्पल बूट घालून स्वयंपाकघरात कधी प्रवेश करू नका. जो कोणी स्वयंपाक करताना अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करावा. शूज किंवा चप्पल कधीही स्वयंपाकघरात घेऊन जाऊ नये, कारण वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाकघर हे पवित्र ठिकाण मानले जाते. यामुळे नकारात्मक असलेले चप्पल बूट कधीही स्वयंपाकघरात घेऊन जाऊ नये. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या स्वयंपाकघरात देवघरसुद्धा आहे, म्हणूनच स्वयंपाकघर किंवा देवघरात कधीही चप्पल बूट घालून जाऊ नका. स्वयंपाकघरात सर्वप्रथम अन्न शिजते, आपण देवांना अर्पण केले पाहिजे. स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवलं पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या स्वयंपाकघरात देवघरसुद्धा आहे. जर आपण सात्विक अन्न शिजवत नसाल तर आपल्या घराला दोष लागतो, निर्माण होतो. देव आपल्यावर नाराज होतात. देव आपणास शुभाशीर्वाद देऊ शकणार नाहीत. म्हणूनच स्वयंपाकघरात कधीही सात्विक अन्न शिजवलं पाहिजे. तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा नियम आहे. देवांच्या मूर्तींच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये, जेणेकरून देवाकडे आपली पाठ होईल. असे केल्यावर सुद्धा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो. तर आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तुमच्या मागच्या दिशेला कधीही देवारा असू नये. असे असल्यामुळे आपल्या घरात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवताना अशी काळजी घ्या. म्हणजे स्वयंपाकघरात जर आपला देवारा असेल तर किचन ओट्याच्या दगडाला लागून देवाच्या फोटो किंवा मूर्ती ठेवू नका. यामुळे थोडे अंतर ठेवा. स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये देवांच्या वस्तू किंवा देवाऱ्याला स्पर्श करू नका. त्याचबरोबर 4 दिवस आपली सावलीसुद्धा देवावर पडणार नाही, याची सुद्धा स्त्रियांनी काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर देवांच्या आणि आपली नजर या 4 दिवसात एक होता कामा नये, म्हणजे आपण देवाकडे पाहू नये. त्यामुळे आपणास दोष लागत नाही. असे केले तर स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवण्याचा दोष आपणास लागणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.